IPL सारखी बोली लावून लोकप्रतिनिधी निवडण्याचा सल्ला देण्यात आलाय। पुण्याच्या जुन्नरमध्ये लागलेल्या फलकाची सध्या जोरदार चर्चा रंगलेली आहे। फोडाफोडीच्या राजकारणामुळे सर्वसामान्यांमध्ये प्रचंड संताप आहे। त्यामुळे ठाकरे गटाकडून जुन्नरमध्ये जोरदार बॅनरबाजी करण्यात आली। IPL सारखी बोली लावून लोकप्रतिनिधी निवडण्याचा सल्ला या बॅनरच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। एका प्रकारे खोचक असा हा सल्ला देण्यात आलाय। पुण्याच्या जुन्नरमध्ये लागलेल्या या फलकाची जिल्ह्याभरात चर्चा आहे। या बॅनरचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। राज्याच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने फोडाफोडीचं राजकारण आहे त्याचा परिणाम आपल्याला तळागाळातल्या जनतेमध्ये पाहायला मिळतोय। याचंच एक उत्तम उदाहरण पाहायला मिळते पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या आळेफाटा चौकामध्ये। आता ज्या मी चौकात उभा आहे तो हा जो चौक आहे तो अहिल्यानगर ते कल्याण आणि पुणे नाशिक महामार्ग असा जोडणारा हा चौक आहे। आणि या चौकामध्येच जर आपण पाहिलं तर माझ्या पाठीमागे जो एक फ्लेक्स आहे तिथे जर पाहिलं तर जे प्रदेशाध्यक्ष भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत कृष्णराज महाडिक याच्या स्वागतासाठीचा जो बोर्ड आहे त्याच्याच बाजूला हा जो एक बोर्ड लावलेला आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर फोडाफोडीचं राजकारण करण्यापेक्षा जनतेच्या भावनांशी खेळण्यापेक्षा निवडणूक घेण्याऐवजी IPL सारखी बोली लावून विकल्या जाणाऱ्यांना विकत घ्या म्हणजे प्रशासन निवडणूक आयोगाचे अधिकारी कर्मचारी नेते कार्यकर्ते मीडिया यांना कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही अशा आशयाचं हे जे बॅनर जे आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इथले विधानसभा प्रमुख जे आहेत आनंदभाऊ रासकर त्यांनी लावल्याचं इथं आपल्याला दिसतंय। आणि हा जो फलक आहे तो येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र ज्या पद्धतीने हे सगळं फोडाफोडीचं राजकारण होतंय त्यामुळे कुठेतरी जनतेमध्ये हा सगळा प्रकार जो आहे तो आपल्याला जो संतप्त भावनांचा पाहायला मिळतोय। आणि हा जो फ्लेक्स आहे तो सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनलाय। जुन्नरमध्ये हा लावलेला फलक सध्या राज्यामध्ये देखील चर्चेचा विषय ठरतोय। अविनाश पवार, NDTV मराठी, आळेफाटा, पुणे।